सेकंड राऊंडची पहिली मॅच आणि त्यानंतर सेकंड मॅच असेल. ओम त्रिमूर्ती विपक्ष देवेंद्र स्पोर्ट्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण लगेच उपस्थित राहा टॉससाठी आणि ही मॅच चालू करा. चला, 2 बॅटर येत आहेत. फिल्डिंग लावून घ्या. आताच मॅच खेळले आहेत तुम्ही, लगेच मॅच तुमची लागली. बॅटिंगसाठी येत आहेत जय आणि त्याचसोबत बाळा. निखिल दलवी आणि त्यांच्यासोबत जय हे 2 फलंदाज झाले ओपनिंगला. आणि तसंच आपण पाहतोय नवदलेला गोलंदाज, एक काळ होता या गोलंदाजाचा, तो आता गाजवेल का या बॉलिंग मार्कवर येतोय पतू पाडेल. चला, जास्त टाइम घेऊ नका, मॅच चालू करा लगेच. टाइम आपल्याकडे कमी आहेत, खूप सामने अजून खेळायचे आहेत. 1 डे फिनिश आपण ही स्पर्धा पाहतोय. एका दिवसाच्या या मॅचेस कव्हर करायचे आहेत आपल्याला पूर्ण. अजूनही खूप मॅचेस खेळवायचे आहेत. त्यानंतर बक्षीस समारंभ, आपले आयोजक येतील, आपले मान्यवर येतील, भरपूर जण मान्यवर सुद्धा येणार बाकी आहेत. खूप काही इथं अजून बाकी आहेत. त्याचमुळे लवकर लवकर खेळा, जेवढा टाइम मला वाचवता येईल तेवढा टाइम वाचवा. पहिला बॉल, हा बॉल पंच सांगतायत एस्टांवरनं गेलाय, त्याचमुळे पहिलाच बॉल निर्धाव प्रथमेशचा. प्रथमेश पाटीलने काय बॉल टाकलाय यासाठीच ओळखला जातो. तो सुद्धा फिरकी आहे, फिरकीचं आक्रमण त्याच्याकडे आहे. कधी लेग ब्रेक, कधी रॉंग वन, असे अस्त्र त्याच्याकडे आहे. त्याचमुळे तो सुद्धा गाजलेला आहे. वाडेकर टीमकडून खेळत असताना खूप रेग्युलर फॉर्मॅट खूप काय नाव कमवलं त्यानं सुद्धा. या बॉलवर एकच रन आले. 1 रनने श्री गणेशा होतोय स्वतःचं आणि आपल्या टीमचं. एका धावेनं सागर इलेव्हन या टीमची 1 धावेने अकाउंट ओपन झाले. धावसंख्या 1. चालू मॅच आपण पाहतोय सागर इलेव्हन न्यू आदर्श. प्रथमेशचा हा बॉल रॉंग वन होता, वळखला होता, बॅट मधून निघलाय, परंतु तिथे लवेश आहे, जेलची संधी होती परंतु जजमेंट चुकला. त्याचमुळे पंचा मग सांगा काय, पंच एकच आहे ना, 2 रन. ओके, 2 रन आहेत या बॉलवर. अविनाश नाईक ना, आमचे मान्यवर अविनाश नाईक यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा या मंचावर आमच्या स्पर्धेला शोभा वाढेल. आणि त्यांच्याच बरोबरीला अनिल व्यापारी आपण सुद्धा या. हा बॉल प्रथमेशचा जयसाठी, चांगला बॉल. आता परत एकदा चान्स असेल, प्रथमेश स्वतः जज करतोय. कॉल दिलाय आणि कॉल दिल्यानंतर काय जजमेंट होता, फिरला मागे आणि काय झेल मात्र जज केला आणि काय अटेम्प्ट केलाय. अजून एक पहिला धक्का लागतोय जयच्या रूपात. बॅक टू बॉल एंड डीजे. फलंदाज बाद झाला. पहिली विकेट मात्र घेतली आहे प्रथमेशने. आणि नवीन फलंदाज एक स्ट्राईक एंडला सौरभ भोईर, एक चांगला बॅट्समन आहे तो सुद्धा, चांगली बॅटिंग तो सुद्धा करतो, परंतु गोलंदाज त्याहून चांगला प्रथमेश पाडेल. हा बॉल प्रथमेशचा सौरभसाठी, चांगला बॉल होता. पडल्यानंतर आतमध्ये आला ऑफ कटर, काय बॉल निघलाय, पडल्यानंतर थांबलाच नाही बॉल, लगेच विकेट किपर धणू यांच्या हातामध्ये. शेवटचा बॉल या षटकातला, पहिल्या ओव्हर मधला शेवटचा बॉल. हा बॉल ढकललाय फक्त हलक्या हाताने, सन्मान दिला या बॉलवर. 1 रन कंप्लीट आणि शेवटच्या बॉलवर 1 रन कंप्लीट. पहिला षटक संपतोय, धावसंख्या फक्त आणि फक्त 4. 1 विकेट तिथे गेली आहे, म्हणजे ही ओव्हर चांगलीच होती. डीजे.
परंतु दुसऱ्या षटकात कमबॅक होईल का? कारण की मॅचच्या मॅचमध्ये बॅटिंग केली होती निखिलने चांगली, तेव्हा मात्र 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते, त्याचमुळे धावसंख्या 47 त्यावेळी उभारली होती तेव्हा. आणि आता तो बॅटिंग करे की अजून स्ट्राईक एंडला त्याला एक बॉल फेस केलाय त्यांनी. हा बॉल निखिलचा सौरभसाठी पंच केला होता, ऑफसाईडला फिल्डर असेल विलास मोरे. एक धाव कंप्लीट, बॉल गॅदर करून स्वतः घेऊन येतोय. एकच धाव स्ट्राईक घेतली आहे निखिलने. आता मात्र बघायला मजा येणार. निखिल टू निखिल, बॉलिंग मार्कवर सुद्धा निखिल आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी मार्कवर सुद्धा निखिल. निखिल दलवी स्ट्राईक एंडला फलंदाजी मार्कवर आणि नॉन स्ट्राईकला सौरभ भोईर ना, नॉन स्ट्राईक एंडला सौरभ भोईर आणि गोलंदाजी मार्कवर निखिल पाटील. हा बॉल सांगतायत पंच आम्हाला, प्रशांत भोईर यांचा इशारा येतोय, ऑफस्टम्पच्या बाहेरून जातोय. नियम क्रमांक 22 वापरलाय तो निखिल पाटील नाही. व्हाईट बॉल, रन जाईल पुढे 1 ने 6 धावा. हा बॉल चांगला होता आणि निखिलसाठी कॅश प्राइज सुद्धा आलाय. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली निखिल पाटीलने तर कल्पेश साबळे यांच्याकडून 500 रुपये, 500 रुपयाचा कॅश प्राइज लावलाय निखिल पाटीलवर. जर विकेट हॅट्रिक घेतोय तर कल्पेश साबळे यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. हा बॉल निखिल पाटीलचा सौरभ भोईरला. चांगला बॉल होता निखिल पाटीलचा, हलक्या त्याने खेळलाय. एकच धाव, जास्त मोठा ग्राउंड नाही आहे त्यामुळे एकच धाव इथे कंप्लीट होते. ग्राउंडला ग्रास भारी आहे, हिरवं गवत. या ग्राउंडवर डाय मारायला जे प्लेयर येतात ना ते प्लेयरांना हा ग्राउंड भारी आहे. डाय मारली तरी काय लागणार नाही, कुठली दुखापत होऊ शकत नाही. फक्त एकच आहे, स्वतः काळजी घेऊन डाय मारा. हा बॉल उचली होती, चान्स आहे, टबू तिथे आहे परंतु थोडंसं मिस फील्ड होते. एक धाव कंप्लीट. बॅकअप चांगला होता लवेश पाटीलचा. 2 धावा कंप्लीट. राजू शेलार आमचे मान्यवर यांनी सुद्धा स्टेजवर या, आमच्या मंचावर या. आमच्या मंचाची शोभा वाढवा, आपले पाऊल आमच्या मंचावर लावा, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवा. हा बॉल निखिलसाठी, निखिलचा डिक्लेअर झोनमध्ये जातोय. एकच धाव. 5 चेंडू फेकलेत आतापर्यंत, एकही मोठा फटका खेळून दिला नाहीये. 10 धावा, 11 धावा झाल्यात. 12 बॉलचा खेळ खपत आलाय परंतु रन अजूनही एकही मोठा फटका आला नाहीये. निखिल सुद्धा चांगली बॉलिंग केली आहे, चांगला टप्पा टाकलाय. जेल होऊ शकतोय, स्वतः मात्र जज करतोय आणि जेल सोडलाय. सौरभ भोईरला जीवदान भेटतोय आणि षटक संपतोय. धावसंख्या झाली ती 12. 12 बॉलचा खेळ संपला आणि 12च रन स्कोर बोर्डवर लावलायत. दोन षटक संपलेत, 12च धावा झाल्यात. डीजे साइड बॉलर आहे, मलिंगा स्टाईल तो बॉलिंग टाकतो, तो सदा गोलंदाजी मार्कवर राहिले. 12 बॉल 12 रन झालेत. तर महेश कापसे कशी गोलंदाजी करते. पहिले 2 षटक तर आपल्या बॉलिंगने मस्त इम्प्रेस केलाय. 12 बॉल फक्त आणि 12 रन खर्च केलेत. महेशचा पहिलाच ऑफ कटर, सौरभ भोईर पुढे आले होते तिथे मात्र स्टंपिंग पंच आम्हाला सांगतायत आउट आहे. सौरभ भोईर स्वतः निघले होते त्याचमुळे पंच सांगतात आउट आहे. डीजे एवन जोडी मैदानात आहे, राज आणि निखिल. मागच्या मॅच मध्ये हीच जोडी काय खेळली होती तीच जोडी आता मैदानात आहे. आता सुद्धा तसं खेळ खेळावा लागेल कारण की स्कोर बोर्डवर धाव फक्त 12 आहेत.
आणि तीर्थ भोईरला कॅश प्राइस लावलाय. फक्त बॅटिंगला आला तर 500 रुपये यश भोईर यांच्याकडून. फक्त बॅटिंगसाठी आला पाहिजे बस. महेश कापसेचा बॉल. हा बॉल परत डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव. या 1 रनवर धावसंख्या जाईल 13 धावा. या षटकातलं पण दोन दोन बॉल फेकले आतापर्यंत महेशने एकच धाव दिली आहे. काय बॉलिंग करतायत न्यू आदर्श या टीमची. काय गोलंदाजी होती आहे. अजून एकही चौकार षटकार पाहायला भेटला नाहीये. सागर 11चे बॅटर आता काहीतरी करत नाहीये. शांत खेळ खेळत आहेत. पण 4 ओव्हरचे मॅच असताना 3 ओव्हर इथं कम्प्लीट होत आले आहेत. परंतु धावा फक्त आणि फक्त 13च लागल्यात. एखाद दोन मोठे फटके खेळावे लागतील त्यावर धावबल कुठेतरी वरचावर जाईल. 25+, 30+ तरी धावा बनावा लागतील. कारण न्यू आदर्श मध्ये तसे बॅट्समन आहेत. आज जेलची संधी तिथे परंतु बारीकसा क्षेत्ररक्षण होता. जजमेंट त्याचं चांगलं होतं. ट्राय त्याचा चांगला होता. त्याचमुळे या ट्रायसाठी एफर्टसाठी 100% मयुरेशनं टाळ्या वाजवल्या. कौतुक केलं त्याचं. त्याचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढवलाय. येणाऱ्या पुढच्या काळात तो सुद्धा चांगला खेळ. महेश कापसे चांगली बॉलिंग करतोय. 4 बॉल त्याने फेकले. फक्त 2 धावा खर्च केले आहेत. 1 विकेट त्याने घेतली आहे. धावसंख्या झाले 14. राजभोईसाठी उचलवलाय. तिथं मयुरेश जज करेल आणि तिथे मात्र काय होतोय. मयुरेश कडून जेल सुटतोय. आश्चर्य वाटतंय प्रत्येकाला. मयुरेश सारखा फिल्डर सुद्धा एवढे मोठे हात आणि एवढसा बॉल जर त्याच्या हातात बसत नाहीये तर आश्चर्याची गोष्ट तर आहेच ना. जेल सुटलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 15. शेवटचा बॉल या षटकातला. 2 बॉल सॉरी 4 बॉल झाल्यात. हा बॉल पर एकदा उचलून मारलाय. मोठ्या फटक्याची प्रयत्न करतोय परंतु बॉल जात नाही. ट्रॅव्हल होत नाही तेवढा जसा पाहिजे तसा निखिलच्या बॅटमधून. एकच धाव. धावसंख्या 16. बॉल चेक करतायत. बॉल जात नाही. राज बोलतो बॉल बघू दे. टम टम टम. शेवटचा बॉल या षटकातला. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल. फक्त आणि फक्त 16 धावा. 7 चेंडूचा खेळ या डावातला बाकी आहे. हा बॉल बघितल्यानंतर उडला होता. जोरात मारायचा प्रयत्न परंतु तरी उंचच गेला. लांबी तेवढी प्राप्ती झाली नाही. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा कॉल चांगला होता परंतु काय किपरिंग आहे आणि काय थ्रो होता तिथे प्रथमेश पाटीलचा. आणि तिथं त्यांचे बंधुराज किप्पर धन्नू पाडेल. काय जजमेंट. काय जज केला बॉलला. काय कलेक्ट केला आणि काय स्टंपिंग घेतली आहे. रनर स्वरूपात अजून एक शेवटचा षटक घेऊन येतोय. मग आजच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती. 12 धावाची गरज होती. 6 बॉल 12. त्यानंतर त्याने 2 ब्लास्ट 2 बॉलवरच मॅच जिंकवली. तोच येतोय गोलंदाजी मार्कवर प्रशांत पाटील. हा बॉल प्रशांत पाटीलचा. पहिलाच बॉल फेकून दिलाय. आमच्या मान हॅलो हॅलो षटकार आला. एवढं ओपनिंगला आला होता तोच बॅट्समन निखिल. त्याच्या बॅट मधून आलाय. शांत का होता आणि पहिल्याच बॉलवर आता फेकलाय. 6 धावांचा धावसंख्या जाईल 23 धावा. अजून एक ब्लास्ट. किती वेळ मला शांत ठेवतील. तो सांगतोय मी मारू शकतो. मी करू शकतो आणि तेच करतोय. ऑफ ब्रेक होता वळखला. अजून एक ब्लास्ट. डीजे
कुठेतरी धावसंख्या कमी होती, कुठेतरी धावसंख्या कमी होती. 30 धावा वाढवल्यात. 2 बॉलवर 12 धावा जमवल्या आहेत ना. धावसंख्या झाली आहे 29. 29 धावा. फायटिंग स्कोर उभा आहे का? 30+, 40+ होतील का? अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे पहिला डावातला. पहिला 2 बॉलवर 2 ब्लास्ट निखिलने दाखवले आहेत प्रशांतच्या विरुद्धात. प्रशांत हा बॉल तिसरा सुद्धा मारलाय. एक कंप्लीट. दुसरी घेईल का? थांबलाय दुसरी घेत नाहीये. मला बोलतोय खेळ. एक धावाने धावसंख्या 30 झाल्यात. फायटिंग स्कोर तर झालाय. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल किती धावा जमेल, किती धावाचं टार्गेट न्यू आदर्श या संघासमोर ठेवणार तो सागर 11 हा संघ. स्ट्राईक एंडला संकेत आलाय. फक्त शांत डोक्याने स्ट्राईक रोटेट, नाही तर बेटला तर मारायचं आहे, असं काहीतरी कान मंत्र निखिलने दिलाय. तो काय करतो बघूया. प्रशांत पाटील हा बॉल मात्र खाली होता. जोरात मारचा होता संकेतला. फक्त 1 रन कंप्लीट होतीये. स्ट्राईक घेतली आहे निखिलने. मागच्या 2 बॉलवर त्यांनी 2 फटके पाडले होते. आता येईल का 2 बॉलवर? धावसंख्या 31. चांगली बॅटिंग त्यांनी आता केली आहे. शांत होता. या षटकात त्यांनी सुरुवातीला 2 षटकार लावले, त्यामुळे 31 धावा तरी जमल्यात. एक फायटिंग स्कोर झाला आहे त्यांच्यासाठी. परंतु 40+ जाण्यासाठी 2 मोठे फटके लावावे लागतील निखिलला. परंतु नाही लागलाय. 1 धाव कंप्लीट. तिथे क्षेत्ररक्षण आहे. बॉल अडवलाय. स्ट्राईक निखिल घेईल स्वतःकडे आणि तिथे तेज होतोय. स्ट्राईक घेतले. रन आउट होत आहे. संकेतला पत्तावा लागतंय. अजून एक धक्का. डीजे घ्यायला यश भोईर यांच्याकडून. त्याला फक्त खेळण्यासाठी 500 रुपये कॅश प्राइज तो घ्यायला आलाय. हा लवेशकडे बॉल फील्ड केला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि आल्या पडलाय. दुसरी धावला आउट झाला. पंच आम्हाला सांगतायत रनआउट असेल. 1च धाव काउंट केली जाईल ही. आणि 1 धावांच्या बरोबरीने धावसंख्या 32. धावसंख्या लावली आहे स्कोरबोर्डवर. आणि येणारे 24 बॉल न्यू आदर्श या संघाला बनावा लागतील. 33. आणि काय 500 रुपयासाठी आला. नॉन स्ट्राईकला आला ना हात सोडून गेला. गसपटला तो गलपटला र. बघा थोडा स्कोर मिस्टिंग होती. 33 झाल्यात. 34 बनवायचे. लक्ष द्या. 33 झाल्यात. 34 बनवायचे. आणि यानंतर ओम त्रिमूर्ती विपक्ष देवेंद्र स्पोर्ट्स. दोन्ही कॅप्टन लगेच या टॉसला. पहिला बॉल पडण्याच्या आतमध्ये, नाही तर दोन्ही टीमची 1-1 ओव्हर कमी येईल. एक कॅप्टन आला तर समोरच्या संघाला 2 रनची पॅनल्टी. दोघांपैकी काहीतरी होणार. आणि यानंतर आमचे समालोचन, साथी समालोचन योगेश पाटील. धन्यवाद प्रथमेश. दोन्ही संघाचे कर्णधार. चला ओम त्रिमूर्ती विपक्ष देवेंद्र स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणं गरजेचं. तर देवेंद्र स्पोर्ट्सचे संघनायक मार्गस्थ आहेत. त्रिमूर्ती संघाचे कर्णधार यायचं आहे.
24 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज. चला ओम त्रिमूर्ती संघाचे कर्णधार या देवेंद्र स्पोर्ट्स संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. चला कर्णधार या. पहिला चेंडू लाईन पाहावीला गेली आहे. पंच आम्हाला सांगतायत वाईड. स्वरूपचा पहिला चेंडू वाईडच्या स्वरूपाने हाताळत असताना 24 चेंडू 34 धावसंख्येची गरज असताना अशा प्रकारचे अतिरिक्त धावेवर आता मात्र लगाम लावी लागेल. बॅक टू बॅक दुसरा अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपाने डाऊन द लेग हातावर नियंत्रण ठेवावं लागेल. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहे. नाणेफेकी केली जाईल मान्यवरांच्या हस्ते. ओम त्रिपुमूर्ती विपक्ष देवेंद्र स्पोर्ट्स या दोन दिग्गज संघांमध्ये यावेळेस ऑफसाईडला पंच केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या क्षणाला स्वतः फंबल झाले थोडेसे आणि त्याचाच फायदा घेत असताना 2 धावा सहजरित्या येते मात्र पूर्ण करत असताना 2 फलंदाज पत्तू आणि मयुरेश ही जोडी. पुढील चेंडू यावेळेस हलवार गतीचा चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम इथे मात्र केलं गेलं. ऑन साइडला डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेक करतील तोपर्यंत फक्त एक धाव. मान्यवरांच्या हस्ते इथे मात्र नाणेफेकी होतीये. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. छापा इज अ कॉल. काटा आलेला आहे. आडव्या बॅटने अलॉंग द कार्पेट 1 बाउन्स. शेवटच्या क्षणाला स्वतःच्या बॉडीला तिथे मात्र स्ट्रेच केला. हाय जंप आणि इथे मात्र चेंडूला अडवण्यात गेलंय. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतंय. राजू शेलार आणि विजयदादा पाटील वाडेकर संघाचे लिजंड प्लेयर विजयदादा पाटील यांचे मात्र इथे आगमन व्यासपीठावर सहर्ष स्वागत. स्पर्धेच्या माध्यमाने आपलं इथे शुभ सन्मान आणि वेलकम केलं जात आहे. दत्तात्रय चषकामध्ये अंपायर यस डिक्लेअर आहे. डिक्लेअरच्या स्वरूपाने एक धाव इथे मात्र ऍड होईल. शफल झाले तर इथे मात्र थोडीशी अपील जरूर केली गेली होती. डिक्लेअरच्या स्वरूपाने एक धाव पुन्हा एकदा धाव फलकावर ऍड होईल. धावसंख्या फलक पाहायला मिळतोय 7. सुरुवातीचे 2 चेंडू अतिरिक्त जरूर फेकले गेले परंतु त्यानंतर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली स्वरूपच्या माध्यमाने. ऑफ साइडला शफल झाले आणि ऑन साइडला अक्षरशः चेंडूला फेकून दिलंय. हा षटकार येतो मयुरेशच्या बॅट मधून. अक्षरशः चेंडूला फेकून दिला. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्वरूप. फुलरलेनचा चेंडू यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. राज भोईर आहेत तिथे. एकापेक्षा जास्त काही नसेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर षटक समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज समीर येतोय. साळवीचे दोन्ही फलंदाज आता मात्र सेट आहेत.
मयूरच्या माध्यमाने षटकार जरूर आलाय. नक्कीच मैदानाच्या बाहेरून आवाज येत आहेत, पारितोषिके लागतायत मयुरेश साठी. यावेळी चांगला चेंडू हाताळला होता, परंतु थोडस लाईन डाऊन द लेग अतिरिक्त वाईडच्या स्वरूपाने. स्वरूपनी देखील अशी सुरुवात केली होती, वाईडच्या स्वरूपाने धावा खर्च केल्या होत्या अतिरिक्तच्या स्वरूपाने. त्याच प्रकारची सुरुवात इथे मात्र समीरच्या माध्यमाने पाहायला मिळते. डाऊन द लेग. यावेळी साफ ट्रॅकर त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय का? हो घेतलाय. चेंडूला अक्षरशः फेकून दिलंय. 6 धावांसाठी अजून एक षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता एकूण जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. लॉस ऑफ 0. यावेळी आता मात्र आक्रमकता धारण केली आहे मयुरेशने. पुन्हा एकदा सफल झालेत, परंतु चेंडू आता मात्र पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी म्हणावी लागेल समीरच्या माध्यमाने. चेंडू पडल्यानंतर थोडासा खालून जातोय. यावेळी पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. डाऊन द लेग अजून एक अतिरिक्त धाव फलकावर ऍड होईल आणि धावसंख्या फलक 22 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना डॉमिनेट केले फलंदाजी करत असताना आता मात्र दोन्ही प्लेयर सज्ज आहेत. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी होते. मयुरेश असेल, अजून एक मोठा तडाखा. बॅट मधला स्वीट साऊंड ऐकायला आलाय आणि चेंडूला पाठवलाय दर्शक दीर्घामध्ये. अजून एक षटकार मयुरेशच्या बॅट मधून. लगत शेवटच्या क्षणाला आता मात्र खूप चांगल्या प्रकारचं सेलिब्रेशन इथे मात्र करत असताना गोलंदाज समीर आणि मयुरेश दोघांची चांगली फ्रेंडशिप आपल्याला पाहायला मिळाली आहे. या काही 2-3 चेंडू मध्ये पाहायला मिळाला. षटकार आले होते 2-3. त्यानंतर वन हँडेड ट्राय केलं होतं. खूप चांगल्या प्रकारचा एलिव्हेशन देखील मिळाला होता, परंतु एका हाताची ताकद थोडीशी कमी पडली. त्यानंतर तो सेलिब्रेशन बघण्यासारखं होतं. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. एकापेक्षा जास्त काही नसेल. धावसंख्येचा विचार केला गेला तर अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 29 या आकड्यावर. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावेची गरज आहे. सलामीचा फलंदाज अजूनही क्रीजवर आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक समोर, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. आता मात्र दोन्ही सेट फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. समीरच्या माध्यमाने 2 गडीबाद, महत्वाचे गडीबाद झालेत जरूर, परंतु सत्ता संपली असं म्हणावं लागेल. कारण का 12 चेंडू आणि अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. ऐकायला मिळतोय नवीन फलंदाज धनु, परंतु स्ट्राईकवर रवेश. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. तीर्थ आहे तिथे. तीर्थचे गोलंदाजी पाहायचं आता मात्र सांगता येत नाही. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली होती तीर्थकडून, परंतु त्याच्यावर बारी येईल असं वाटत नाहीये. कारण का खूप धावा आताचा विचार केला गेला तर 4 धाव्यांची गरज असताना धनुच्या बॅट मधून ब्लास्ट पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणाला इथे मात्र विजयाचा चौकार
धनुच्या बॅटमध्ये आणि अशा प्रकारे विजय संपादित करतोय दुसऱ्या फेरीमध्ये. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना न्यू आदर्श संघाने इथे मात्र विजय संपादित केलाय. मॅच मयुरेश पाटील काय फटकेबाजी केली होती, काय षटकार लगावले होते, मजा आली होती फलंदाजी पाहायची. आणि तोच मयुरेश पाटील ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि आता मात्र मैदानामध्ये आगमन झालंय वाडेकर संघाचा लेजेंडरी प्लेयर विजयदादा पाटील यांचं आगमन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा जरूर वाढवली आहे. विजयदादा पाटील यांच्याकडून आपलं सहर्ष स्वागत असेल. चला या मयुरेश पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. राजूदादा शेलार यांच्या हस्ते इथे मात्र मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे मात्र देण्यात येते. मयुरेश पाटील आपले मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करतायत. खूप चांगल्या प्रकारचा विचार इथे मात्र पाहायला मिळतोय. मयुरेश पाटील खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी, मजा आली होती फलंदाजी पाहायला. तर यापुढील मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. राजूदादा शेलार यांचं इथे शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने पाहायला मिळेल. मयुरेश पाटील यांच्या हस्ते राजू शेलार यांचं शुभ सन्मान आपण पार पडणार आहोत. मान्यवरांची उपस्थिती आणि स्पर्धेला शोभा असं समीकरण सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आणि आयोजकांकडून मान्यवरांचं इथं शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळते. मायेची उबदार शाळ आणि तुळशी रोप देऊन मान्यवरांचं इथे शुभ सन्मान पार पाडण्यात येतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दुसऱ्या फेरीतील दुसरी मोठी लढत पाहायला मिळेल. ओम त्रिमूर्ती विपक्ष देवेंद्र स्पोर्ट्स या दोन दिग्गज संघांमध्ये जशी पहिली इनिंग चालू होईल आपण